नमस्कार. तर आज मी तुमच्यासाठी मिक्स डाळीचे तिखट सांडगे असे बनवलेले आहेत. हे सांडगे फक्त तळून खाण्यासाठीच नाही, तर यापासून आपण छानशी आमटीसुद्धा बनवू शकतो. चविष्ट भाजीसुद्धा बनते आणि खास करून पावसाळ्यात गरमागरम सांडग्याची आमटी किंवा भाजी खाल्ली की मन अगदी खुश होतं. बाहेर पाऊस आणि घरात झणझणीत चव याहून भारी कॉम्बिनेशन कुठेच नाही. हे सांडगे वर्षभर टिकतात, त्यामुळे कधीही पटकन आमटी किंवा आपण भाजी वेळ काढून बनवू शकतो. आणि पावसाळ्यामध्ये काय होतं, भाज्या जास्त करून मिळत नाही किंवा आपण खात नाही भाज्या वगैरे, त्यासाठी आपण हे सांडगे बनवून ठेवतात. तर व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर इथं मी डाळी घेतलेल्या आहेत, 5 डाळी ह्या मिक्स घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे कोणत्याही असेल त्या तुम्ही डाळी घेऊ शकता. तर आपल्या खरी सांडग्याला चव असते ती मटकीच्या डाळीमुळे येते. तर इथे मटकीच्या डाळीचं प्रमाण मी थोडंसं जास्त घेतलेलं आहे. आता इथे मी मटकीची डाळ ही अर्धा किलो घेतलेली आहे. 250 ग्रॅम ही हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. 100 ग्रॅम ही उडदाची डाळ घेतलेली आहे आणि 250 ग्रॅम ही मुगाची डाळ घेतलेली आहे. आणि मसुरीच्या डाळीचं प्रमाण एकदम थोडं ठेवलेलं आहे. मूठभर म्हणला तरी चालेल, कारण की मसुरी डाळ ही पटकन शिजते, त्यामुळे मी इथे मसुरी डाळीचं प्रमाण थोडंसं कमी केलेलं आहे. ही डाळी आपल्याला सगळ्या ह्या दळून आणायच्या आहेत. दळून आणताना सुद्धा तुम्ही मिक्सरवर सुद्धा बारीक करू शकता. तर जशी आपण बेसनाच्या लाडवाला डाळ दळून आणतो तशी दळून आणायची आहे आणि चाळूनसुद्धा घ्यायचे आहेत. आता जे चाळून राहिलेलं जे डाळीचे डाळवा म्हणतात आमच्याकडे, तो राहिला होता, तो सुद्धा मी नीट करून घेतलेला आहे आणि यातच टाकलेला आहे. तर इथे आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी साहित्य काय काय घेतले ते सांगते. तर इथे भरपूर असा लसूण घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, लाल तिखट घेतलेलं आहे आणि हळद घेतलेली आहे. आणि आपल्याला लागणार आहेत ते म्हणजे जिरे, ते सुद्धा मी घेतलेले आहेत आणि थोडासा हिंग घेतलेला आहे. तर इथे 2 चमचे मी लाल तिखट टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. 1 चमचा हळद टाकलेला आहे यामध्ये. आणि लसूण आपल्याला जास्त असा चेचून घ्यायचा नाही, थोडा अर्ध बोबडा ठेवला तरी चालेल. आणि आता जिरे हे मी चेचून घेतले होते ते टाकलेले आहेत यामध्ये. आणि 1 चमचा इथे मी हिंग टाकलेला आहे. तर हे आता सगळं आपल्याला मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे पीठ सगळं व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. एकदम हलक्या हाताने हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही यामध्ये कोथिंबीरसुद्धा टाकू शकता. मी कोथिंबीर नाही आहे, त्यामुळे मी ते टाकलेलं नाही. तर हे तर मी गारच पाणी घेतलेलं आहे. गार पाण्यानंच आपल्याला हे पीठ सगळं व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. एकदम हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे. पाणी लागेल तसं मळून घ्यायचं आहे, कारण की आपण हे पीठ हे भिजत ठेवणार आहे अर्धा 1 तास. पीठ हे भिजून असं पूर्ण असं फुललं जातं. ह्यातली जी डाळ आहे ती सुद्धा फुलते, त्यामुळे पाणी थोडंसं जास्त झालं तरी चालेल, पण व्यवस्थित आपल्याला हे पीठ एकत्र एकजीव करून मळून घ्यायचं आहे. आता ही डाळ थोडीशी भरडी अशी दळल्यामुळे काय होतं, ह्या डाळवा आहे त्यामुळे भिजला पण पाहिजे. त्यासाठी 1 ते 2 तास तुम्ही हे पीठ चांगलं असं भिजवून घेऊ शकता. तर इथे आता आपली जवळजवळ सगळी कामे होईपर्यंत हे पीठ मी भिजत ठेवणार आहे. तर अशा प्रकारे मी सगळं हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असा गोळासुद्धा होतोय, बघू शकताय. म्हणजे आपल्याला जे आपण सांडगे तोडून बनवणार आहे ते व्यवस्थित असे तुटले जातात. तर आता आपल्याला हे 2 तासासाठी मी पीठ हे भिजत ठेवलेलं आहे. माझी सगळी कामे इथे व्यवस्थित झालेली आहेत आणि आता मी हे सांडगे तोडून घेणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तोडूनसुद्धा करू शकता किंवा चकलीच्या साच्याने सुद्धा पाडून तुम्ही करू शकता. याच्या आधीसुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, पटकन सांडगे कसे बनवायचे भिजवलेल्या डाळीचे. त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. आणि याची आमटीसुद्धा कशी करतात हे सुद्धा मी लिंक दिलेली आहे, तिथे तुम्ही जाऊन चेक करा. तर मी अशा प्रकारे हे हाताच्या साहाय्यानेच तोडून सांडगे बनवणार आहे, कारण की मला अशाच प्रकारे आवडतात. तर इथे मी सगळे सांडगे अशा प्रकारे तोडून घेणार आहे. घरी मदतीला कोणी असले तर तुम्ही 2-3 मिळून हे तोडू शकता. अजिबात वेळ लागत नाही, 1 तासामध्ये हे बनवून सांडगे तयार होतात.
तर इथे बघू शकताय माझे हे इतके सांडगे असे झालेले आहेत आणि कडकडीत उन्हामध्ये हे वाळवून घ्यायचे आहेत. शक्य असल्यास थोडेसे स्टीलचे ताटं वगैरे घरामध्ये जितके असतात ते वापरा, म्हणजे सांडगे वाळण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही आणि आपल्याला सांडगे तोडताना सुद्धा मदत होते. तर कडकडीत उन्हामध्ये हे चांगले असे सांडगे वाळवून घेतलेले आहेत. तर इतके हे माझे सांडगे झालेले आहेत आणि हवाबंद डब्यामध्ये आपल्याला हे ठेवायचे आहेत. व्यवस्थित हे वर्षभर टिकतात. ऊन चांगलं द्यायचं, अधूनमधून ऊन देण्याची सुद्धा गरज लागत नाही. या दिवसामध्ये सांडगे केले की फक्त व्यवस्थित असे वाळवून घ्यायचे आहेत. तर आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.